हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज स्नेहल पवार. आज आपण एसक्यूएल मधील टेबल म्हणजे काय हे बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. टेबल्स इन एसक्यूएल. Table in SQL, we store the data in form of table. Table is a combination of columns and rows. टेबल म्हणजे काय? कॉम्बिनेशन अँड रोज म्हणजेच टेबल. आता आपण त्याच्या डायग्राम काढूया म्हणजे आपल्या लक्षात येईल टेबल म्हणजे काय. 1 2 3 हे 3 झाले कॉलम्स. 1 2 3 and 4 हे 4 झाले रोज. 1 2 3 4 रोज, 1 2 3 कॉलम्स. याचं कॉम्बिनेशन म्हणजे टेबल. आता टेबल क्रिएट कसा करायचा त्याची क्वेरी काय आहे ते आपण एसक्यूएल मध्ये बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. आता आपण आधी आपला डेटाबेस कोणता आहे तो चेक करूया. DB स्नेहल 22. आता आपण टेबल क्रिएट करूया. स्टुडंट नावाचा टेबल क्रिएट करूया. टेबल क्रिएट झाला, त्यामध्ये आता आपण डेटा इन्सर्ट करूया. त्यासाठी क्वेरी आहे इन्सर्ट इनटू टेबल नेम, कॉलम नेम अँड व्हॅल्यूज. एक्झिक्यूट करूया. तर आता आपल्या टेबलमध्ये डेटा पण आहे ते चेक करूया. त्यासाठी क्वेरी आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. आलं डेटा. आणि हे ऑल कॉलम्स पाहिजे असतील, ऑल डेटा आपल्याला पाहिजे असेल तर आपण स्टार यूज करतो. स्टारचा मिनिंग ऑल आहे. आणि आपल्याला स्पेसिफिक कॉलम पाहिजे असतील, रोल नंबर अँड नेम, तर आपण स्पेसिफिक कॉलम नेम टाकून पण आपण क्वेरी एक्झिक्यूट करू शकतो. आता आपल्याला टेबल मधला डेटा आपल्याला अपडेट करायचा असेल, ट्रूच्या जागी फॉल्स करायचा आपल्याला. ट्रूच्या जागी फॉल्स करायचा आहे तर आपण अपडेट क्वेरी एक्झिक्यूट केली. आता आपण चेक करूया अपडेट झालं का डेटा, ते ट्रूच्या जागी फॉल्स आलं का ते. आलं. ट्रू म्हणजे 1 आणि फॉल्स म्हणजे 0. आलं. आता आपण डेटा डिलीट नाही करणार कारण आपल्या टेबलमध्ये एकच डेटा आहे, त्यामुळे डिलीट करणार नाही. पण त्याची क्वेरी काय आहे ते बघूया. डिलीट फ्रॉम टेबल नेम. आणि एक रो आपल्याला डिलीट करायचं असेल तर डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन, वेअर रोल नंबर इक्वल टू 1. वन रोल नंबर ज्याचा आहे तो रेकॉर्ड डिलीट होणार. आता आपल्याला मल्टिपल रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे आहे, तर त्यासाठी क्वेरी आहे इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज. तर आपण एक्झिक्यूट केलं. तर आपण चेक करूया आपल्या टेबलमध्ये रेकॉर्ड ऍड झाले का नाही ते. त्यासाठी क्वेरी आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम स्टुडंट. आलं. आपले रेकॉर्ड्स 5 रेकॉर्ड झाले आपले. आता आपण काय करणार आहे तर आपल्याला कॉलम ऍड करायचा आहे. टेबलमध्ये कॉलम ऍड करायचा आहे. त्यासाठी क्वेरी आहे अल्टर टेबल नेम ऍड जेंडर व्हॅरकॅर. एक्झिक्यूट करूया. कॉलम ऍड झाला. त्यानंतर आपल्याला मल्टिपल कॉलम ऍड करायचे असेल तर अल्टर टेबल नेम ऍड स्क्वेअर ब्रॅकेट कॉलम नेम कॉमा मल्टिपल कॉलम नेम्स आपण ऍड करू शकतो. एक्झिक्यूट करूया. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या टेबलचं नाव काय आहे स्टुडंट, तर आपल्याला टेबलचं नाव चेंज करायचं आहे. तर त्यासाठी क्वेरी काय आहे ते आता आपण बघूया. त्याची क्वेरी आहे आपल्याला टेबलचं नाव चेंज करायचं आहे. त्यासाठी आपण क्वेरी लिहिणार आहोत एक्झिक्यूट SP_ रिनेम. टेबलचं नाव आपल्या ओल्ड टेबलचं नाव म्हणजे स्टुडंट आणि नवीन आपण टेबलला नाव देणार आहे ते. तर एक्झिक्यूट करूया. ऑलरेडी ओके. आपण ऑलरेडी आहे या नावाचं. तर आपण अजून काहीतरी चेंजेस करूया. एक्झिक्यूट झालं. आता आपण टेबलचं नाव चेंज केलंय ना, तर आता आपण त्या टेबलमध्ये डेटा दिसतोय का बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम न्यू टेबलचं नाव. आलं. त्यामध्ये आपण कॉलम ऍड केलेले जेंडर, ईमेल, ऍड्रेस हे पण आलं. थँक्यू.